नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. पॅन कार्डचे नियम आता बदललेले आहेत. पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला आता एकूण 7 कागदपत्रे लागणार आहेत आणि पूर्वी जे नियम होते पॅन कार्ड काढण्यासाठी ते आता संपूर्णपणे बदललेले आहेत. पॅन कार्ड काढण्यासाठी जो पूर्वी लागायचा फॉर्म, जो अर्ज लागायचा तो सुद्धा आता बदललेला आहे. तर आता पॅन कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आणि फॉर्म कोणता लागणार हे सुद्धा आपण सर्व बघणार आहोत. जसे की आपल्याला माहीतच आहे की सर्व सरकारी कामांसाठी आवश्यक असणारं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड. आता पूर्वी आपल्याला आधार कार्डच्या बेसवर पॅन कार्ड आपलं निघत होतं, परंतु आता तेवढं पुरेसं नाही. तर आता तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड काढण्यासाठी 7 कागदपत्रे. तर काय आहे ही 7 कागदपत्रे ते आता आपण बघूयात. तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड. नंतर तुम्हाला लागणार आहे जन्म दाखला. 2 नंबरचं कागदपत्र आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्म दाखला. तिसरं कागदपत्र आहे शाळा सोडल्याचा दाखला. चौथं कागदपत्र आहे वोटर ID म्हणजेच तुम्हाला जे तुमचं मतदान करण्याचं जे ओळखपत्र आहे ते मतदान ओळखपत्र. नंतर 5वं कागदपत्र आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, तुम्हाला येते याचं तुमच्याकडे जे लायसन असतं ड्रायव्हिंग लायसन ते. नंतर 6वं कागदपत्र आहे पासपोर्ट. जसं की आपल्याला विदेशात जाताना पासपोर्ट जरुरी असतो तो पासपोर्ट. नंतर 7वं कागदपत्र आहे तुमचं 10वी पास झाल्याचं मार्कशीट. असे 7 प्रकारचे कागदपत्र तुम्हाला हे पॅन कार्ड काढताना लागणार आहे. तर जे नवीन जो आत्ता फॉर्म आलेला आहे तो फॉर्म तुम्हाला आता प्रत्येकाला भरावा लागणार आहे आणि जुना जो फॉर्म आहे तो आता कॅन्सल झालेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन अर्ज आलेला आहे पॅन कार्ड काढण्यासाठी आणि पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी. त्यामुळे सर्वांना आता हा नवीन अर्ज करून आपलं पॅन कार्ड हे अपडेट करावं लागणार आहे आणि ज्यांनी अजूनपर्यंत पॅन कार्ड काढलेलं नाही त्यांना नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी एवढी सारी कागदपत्र हे लागणार आहेत. आणि ज्याप्रमाणे तुमचं आधार कार्ड आहे, आता तुमच्या आधार कार्डमध्ये जर तुमचं काही नावाचं स्पेलिंग चुकलेलं असेल किंवा तुमचा काही पत्ता बदललेला असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर हा बदललेला असेल तर सर्वात आधी तुम्ही हे सर्व अपडेट करून घ्या. तुमचं नाव जर चुकलेलं असेल आधार कार्डमध्ये तर ते तुम्हाला बरोबर करून घ्यावं लागेल. तुमचं आधार कार्डवर जर काही चुकलेलं जर असेल तर तुमचं आता पॅन कार्ड पण चुकणार आहे. कारण की आधार कार्डच्या बेसवर तुमचं पॅन कार्ड हे निघणार आहे. म्हणजेच आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे, तुमची जन्मतारीख जी आहे, तुमचं जे काही पत्ता आहे, तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तसाचा तसा आता पॅन कार्डवर येणार आहे. त्यामुळे तुमची आधार कार्डवरची जी काही तुमची माहिती आहे ती तुम्ही जर चुकली असेल तर ती बरोबर करून घ्या. आणि जर पत्ता बदललेला असेल तर पत्तासुद्धा तुम्ही तो अपडेट करून घ्या. आणि मोबाईल नंबर जर बदलला असेल तोसुद्धा अपडेट करून घ्या. नावाचं कुठलंही स्पेलिंग किंवा पत्ता त्याचं जर कुठलंही काही स्पेलिंग जर चुकलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही लवकर अपडेट करून घ्या. कारण की आता पॅन कार्ड जे तुमचं निघणार आहे नवीन किंवा ज्यांचं पॅन कार्ड आहे त्यांना जे अपडेट करायचं आहे ते आता सर्वांचं आधार कार्डनुसार पॅन कार्ड बनणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला हे एकूण टोटल 7 कागदपत्र हे लागणार आहे. आणि नवीन अर्ज, आता जे जुने अर्ज होते आधी 1 एप्रिलपूर्वी म्हणजे 1 एप्रिल 2026 पूर्वी जे जुना फॉर्म होता, जो जुना अर्ज होता पॅन कार्डसाठी तो आता चालणार नाही. त्यामुळे यासाठी तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागणार, नवीन फॉर्म भरावा लागणार पॅन कार्ड अपडेटसाठी पण आणि पॅन कार्ड काढण्यासाठी पण. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला
या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. हे तुम्ही सर्व अपडेट करून घ्या आणि या सर्व गोष्टी जर तुमच्या काही चुकलेल्या असेल तर त्या लवकर दुरुस्त करा. कारण की चुकीच्या आधार कार्डनुसार तुमचं जर पुन्हा पॅन कार्ड पण चुकलं तर तुमची कोणतीही सरकारी कामे होणार नाही किंवा तुमचे सरकारी तुम्हाला कुठल्याही योजनांचा लाभ मिळणार नाही किंवा प्रत्येक सरकारी काम करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक आहे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे ते आहे आधार कार्ड, पॅन कार्ड. आणि हे सगळे जे कागदपत्र आहेत ना, जे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे, हे सर्व कागदपत्रे हे अत्यंत महत्त्वाची आहे आणि या सर्व कागदपत्रांवर तुमची ही खरी माहिती असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, जन्मदाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं ट्रान्सपरंट सर्टिफिकेट, म्हणजे आता तुमचं कॉलेजला गेलं असाल तुम्ही किंवा आणखी काही शिक्षण घेतलं असेल तर ते तुमचं ट्रान्सपरंट सर्टिफिकेट असतं, ते सुद्धा चालू शकतं. ते सुद्धा तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे. वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आणि 10वी पास झाल्याचं मार्कशीट, अशा या सगळ्या गोष्टी, हे जे सर्व कागदपत्र आहेत हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे सर्व कागदपत्रे तुम्ही अपडेट करून घ्या. काही चुकलेली असेल माहिती किंवा तुमची बदली झालेली असेल किंवा तुम्ही दुसरीकडे शिफ्ट झालेला असेल तर तुमचा ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता हा तुमच्या आधार कार्डवर अपडेट करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची प्रत्येकाने या नोंद घ्या आणि अपडेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलेही सरकारी कामं करण्यात अडचणी येणार नाही, अडथळे येणार नाही किंवा समस्या येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कृपया करून, कारण भारतातील प्रत्येक रहिवासी म्हणजे भारतीय प्रत्येक नागरिक, मग तो सिनियर सिटीजन असू देत, तो जन्मलेलं बाळ असू देत, मुलगा असू दे, मुलगी असू दे किंवा वृद्ध असू दे किंवा तरुण असू दे, प्रोफेशनल म्हणजे बिझनेस करणारा असू दे, व्यवसाय करणारा असू दे किंवा नोकरदार असू दे, गृहिणी असो किंवा मुलगी असो, प्रत्येकाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला हे पॅन कार्डचा नियम हा लागू आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपण सर्वांनी अपडेट करून घ्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता 1 एप्रिल 2026 पासून हे नियम भारत सरकारने बदललेले आहेत आणि या सर्व गोष्टी भारतातील प्रत्येक नागरिकाला माहीत असणे आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टी भारतातील प्रत्येक नागरिकाने अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कृपया करून हा व्हिडिओ तुमच्याकडे जेवढे पण नंबर्स आहेत, जेवढे पण तुमच्याकडे ग्रुप्स आहेत, जेवढे तुमच्याकडे मित्रमंडळी आहेत, रिलेटिव्ज आहेत, फ्रेंड सर्कल आहेत, तेवढ्या प्रत्येकाला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कृपया करून, म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल आणि तेही त्यांचे सर्व कागदपत्रे अपडेट करतील आणि स्वतःला पण अपडेट ठेवतील आणि या सगळ्या गोष्टी ते अपडेट करतील. तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल, समस्या असेल तर आठवणीने कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.